नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा आपली 26 एप्रिल या ठिकाणी परीक्षा होणार आहे. आता बघा परीक्षेला कमी वेळ आहे, या ठिकाणी आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत. अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. तानसा हे धरण बघा ठाणे जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण धरण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी काय विचारला आहे, महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? आता बघा महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. बघा मध्य प्रदेश राज्याची सर्वाधिक सीमा महाराष्ट्र राज्याला लागून आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारला आहे, जागतिक हवामान दिन, जागतिक हवामान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, 23 मार्च. 23 मार्च बघा या दिवशी काय असतो, जागतिक हवामान दिवस असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, प्रकाश संश्लेषण, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? बघा आता सर्वांनी सांगायचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन या ठिकाणी हा वायू उत्सर्जित केला जातो, पहा ऑक्सिजन वायू, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला, इराण या देशाची राजधानी कोणती आहे? इराणची राजधानी बघा कोणती असेल, तेहरान. इराणची राजधानी कोणती आहे? तेहरान आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 6 पहा का, दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा दाल आणि उलर, दाल आणि उलर ही सरोवरे कोणत्या राज्यामध्ये असतील? तर दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली बघा महत्त्वपूर्ण सरोवरे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं असेल? बघा आपण जे खातो ते बघा मीठ, मिठाचं रासायनिक या ठिकाणी नाव विचारले कोणतं असेल? तर याचं योग्य उत्तर काय असेल, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड या ठिकाणी मिठाचं रासायनिक नाव आहे. बघा NaCl, NaCl म्हणजे काय, सोडियम क्लोराईड हे या ठिकाणी मिठाचं रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारला आहे, वनस्पती आपले श्वसन कशाद्वारे करतात? वनस्पती आपलं श्वसन या ठिकाणी बघा पानाद्वारे बघा वनस्पती आपले श्वसन हे करत असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारला आहे, गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया बघा हे भारताचं प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे? सर्वांनी सांगायचं बघा, गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. तर गेटवे ऑफ इंडिया तर सन 1911 मध्ये बघा हे प्रवेशद्वार बांधण्यात आलेलं आहे, सन 1911 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 जगामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, जगामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन बघा ब्राझील या देशामध्ये होत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण टाकलेले आहेत. बघा आता परीक्षेला आपल्याकडे कमी वेळ आहे. बघा त्यामध्ये बघा शिपाई हमाल असेल, लिपिक असेल, चालक असेल, बघा सर्वांसाठी बघा या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी आपल्याकडे PDF अवेलेबल आहे. बघा ज्यांना कोणाला बघा PDF घ्यायचा असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व बघा हे IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असतो? आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा प्रामुख्याने प्रतिरोध बघा या प्रकारचा पाऊस महाराष्ट्र राज्यामध्ये पडत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले सुरुवातीला एकूण किती कलमे होती? भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होतं? 395. 395 बघा एवढे कलमे भारतीय राज्यघटनेमध्ये बघा 395 या ठिकाणी सुरुवातीला कलमे होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतात, पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, कोरोमंडलचा किनारा,
कोरोमंडलचा किनारा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. कोरोमंडलचा किनारा मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न होता. कोरोमंडलचा किनारा या ठिकाणी तामिळनाडू या राज्यामधला बघा जो काही किनारा आहे त्यांना आपण कोरोमंडलचा किनारा असे म्हणतो. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? सर्वांनी सांगायचं आहे कलम 324. कलम 324 बघा हे भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणतं प्रदूषण हे सर्वात जास्त धोकादायक असते? खालीलपैकी कोणतं प्रदूषण सर्वात जास्त धोकादायक असते? सर्वांनी सांगायचं बघा वायू प्रदूषण. वायू प्रदूषण बघा हे सर्वात जास्त या ठिकाणी धोकादायक असणारं प्रदूषण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते? कर्कवृत्त विचारले भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता. तर कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण 8 राज्यांमधून बघा या ठिकाणी कर्कवृत्त हे जात असते. विषय क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय? राजघाट आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोवा या राज्यामध्ये खालीलपैकी कोणती भाषा बोलली जाते? गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने कोणती भाषा बोलतात? बघा गोवा या राज्यामध्ये प्रामुख्याने कोकणी ही भाषा बोलली जाते बघा गोवा राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जंतर मंतर. जंतर मंतर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे का? जंतर मंतर हे ठिकाण नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? रायगड हा जिल्हा बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? आता महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला विचारले कोणतं राज्य आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्राच्या बघा पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? आता या ठिकाणी 4 नद्या आहेत. खालीलपैकी कोणती एक नदी आहे बघा जी नदी पश्चिम दिशेने वाहते? मग याचे योग्य उत्तर काय असेल? तापी बघा ही नदी पश्चिम दिशेने वाहणारी नदी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मांगीतुंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मांगीतुंगी, साल्हेर, मुल्हेर बघा हे नाशिक या जिल्ह्यामधले महत्त्वपूर्ण शिखरे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भंडारदरा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? भंडारदरा हे धरण बघा सर्वांना माहीत आहे. भंडारदरा हे धरण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर भंडारदरा या धरणाचं नाव बघा आर्थर लेक, त्याला आपण काय म्हणतो? विल्सन बंधारा पण असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला जिल्ह्यामध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? आता सिंधुदुर्ग बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जो जिल्हा आहे. मग सर्वात दक्षिणेकडचा जिल्ह्याच्या या ठिकाणी सिंधुदुर्ग या जिल्ह्याला पहा गोवा या राज्याची बघा या ठिकाणी सीमा लागून आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ बघा पणजी या ठिकाणी आहे, नागपूर या ठिकाणी आहे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, म्हणजे वरीलपैकी बघा सर्व या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 यायला पाहिजे. कलम 72 मध्ये बघा राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? अप्सरा बघा भारताची पहिली अणुभट्टी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं? पोखरण बघा पोखरण या ठिकाणी भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता पहा. पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांना योग्य उत्तर माहीत असेल. पोखरण हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12, भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य कोणतं आहे? आता भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य कोणतं असेल? तर अरुणाचल प्रदेश बघा हे भारतामध्ये या ठिकाणी सर्वात पूर्वेकडचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे पहा. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रामधली बघा बेटे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र कुठं असेल? बघा अलिबागला आहे का? रायगडला श्रीवर्धन. बघा श्रीवर्धन या ठिकाणी काय आहे? सुपारी संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केलेला आहे? आनंदवन बघा आमटे यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, नरोरा. नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प पहा उत्तर प्रदेश राज्यामधला महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? लॉर्ड कर्झनने पहा बंगालची फाळणी केली होती सन 1905 मध्ये. सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला होता? हा बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट या सेवेला बघा प्रारंभ लॉर्ड डलहौसी बघा यांच्या काळामध्ये हा या ठिकाणी झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं असेल? क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा भारतामधलं सर्वात लहान राज्य म्हणजे कोणतं असेल? गोवा राज्य पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बघा सन 1764 मध्ये या ठिकाणी बक्सारची लढाई झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा बघा सूर्य अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये उगवतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, संवाद कौमुदी. संवाद कौमुदी या वर्तमानपत्र कोण चालवत होते? संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र राजा राममोहन रॉय बघा हे चालवत होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा महात्मा ज्योतिबा फुले हे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तारापूर बघा देशामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तारापूर आहे. तारापूर बघा हा अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये असून तो सध्या पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक बघा कॉफीचं उत्पादन कर्नाटक बघा या राज्यामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे होत असते. दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे, दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? दांडेली हे अभयारण्य बघा कर्नाटक या राज्यामधलं अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तंतूची राणी कशाला म्हणतात? तंतूची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा रेशीमला आपण तंतूची राणी असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? प्रश्न क्रमांक 28, उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? उत्तर पश्चिम रेल्वेचं बघा मुख्यालय या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. जयपूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 पहा, ओखा. ओखा बघा हे भारतामधलं पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये? ओखा हे बंदर कुठं आहे? सर्वांनी सांगायचं आहे. ओखा हे बंदर बघा गुजरात या राज्यामधलं एक प्रमुख बंदर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी काय विचारलं, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता आहे? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असेल? बघा आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो, आपल्याकडे बघा 21 जून या ठिकाणी सर्वात मोठा दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.
आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण 6,000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण निवडक प्रश्न टाकलेले आहेत. आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा PDF या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी WhatsAppला या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.